हॅलो स्टुडंट्स, तर आज आपल्याला पॉलीफंक्शनल कंपाऊंडचं नोमेनक्लेचर डिस्कस करायचं आहे. लास्ट लेक्चरला आपण पॉलीफंक्शनल कंपाऊंडच्या नोमेनक्लेचरला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण कशाप्रकारे प्रेफिक्स वापरला जातो किंवा सफिक्स वापरला जातो पॉलीफंक्शनल कंपाऊंडमध्ये ते डिस्कस केलं. आणि त्यामध्ये आपण एक प्रायोरिटी ऑर्डर डिस्कस केली होती, ज्यावरून तुम्ही प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आणि सबस्टिट्युएंट यांना वेगळं करू शकता. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपला आयडेंटिफाय करायसाठी आपण एक प्रायोरिटी ऑर्डर लिहिली होती. ती ऑर्डर कशी होती बघा एकदा. सगळ्यात पहिले त्या ऑर्डरमध्ये होता तुमचा कार्बॉक्झिल ग्रुप. कार्बॉक्झिल ग्रुप नंतर येत होता तुमचा सल्फोनिक ॲसिड ग्रुप. त्यानंतर येत होता तुमचा इस्टर. त्यानंतर येत होता तुमचा ॲसिड क्लोराईड. त्यानंतर येत होता तुमचा अमाइड C+H2. त्याच्यानंतर प्रायोरिटी ऑर्डरमध्ये येत होता तुमचा सायनो ग्रुप. सायनो ग्रुप नंतर येत होता अल्डिहाइड CHO किंवा C+OH. त्यानंतर येत होता कीटोन. कीटोन नंतर येत होता तुमचा OH ग्रुप. OH ग्रुप म्हणजेच अल्कोहोल. अल्कोहोल नंतर येत होता तुमचा अमिनो ग्रुप. अमिनो ग्रुप नंतर येत होता तुमचा अल्किन C+C. ठीक आहे. त्यानंतर येत होता तुमचा अल्काइन C+C. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही प्रायोरिटी ऑर्डर आपण लिहिली होती, काल समजून घेतली होती. प्रायोरिटी ऑर्डर लक्षात ठेवायचा क्रायटेरिया मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितला आहे की कार्बोनिल कंपाऊंड जे आहेत त्याच्यातला कार्बॉक्झिलिक ॲसिड पहिले, त्यानंतर सल्फोनिक ॲसिड, नंतर सर्व कार्बॉक्झिलिक ॲसिडपासून बनलेले ग्रुप आहेत. त्यानंतर मग सायनो ग्रुप, अल्डिहाइड, कीटोन, त्यानंतर अल्कोहोल, अमाइन, नंतर डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. तर हे सर्व प्रायोरिटी ऑर्डरमध्ये आपण डिस्कस केलं होतं. आता आपण त्याच्याशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल काल बघितले त्याच्या व्यतिरिक्त इतर एक्झाम्पल आपण डिस्कस करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी काही एक्झाम्पल लिहिलेले आहेत पॉलीफंक्शनल कंपाऊंडचे. त्याचं आपण आता नोमेनक्लेचर डिस्कस करू. तुम्हाला प्रेफिक्स आणि सफिक्स सर्वांसाठी कुठले वापरतात ते माहीत आहेत. ओके. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल, याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. एक आहे कार्बोनिल ग्रुप म्हणजे कीटोन आणि दुसरा आहे अल्डिहाइड. ठीक आहे. तर हा जो अल्डिहाइड आहे त्या अल्डिहाइडसाठी आपण सफिक्स वापरू कारण तो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे, आणि जो कीटोन आहे त्याच्यासाठी प्रेफिक्स वापरू कारण तो सबस्टिट्युएंट आहे. जो प्रिन्सिपल ग्रुप आहे त्याला सफिक्स वापरतो आपण. अल्डिहाइडसाठी कुठला सफिक्स वापरतो आपण? AL. आणि कीटोनसाठी कुठला प्रेफिक्स वापरतो? कीटोन सबस्टिट्युएंट असल्यामुळे त्याच्यासाठी प्रेफिक्स वापरू आपण ऑक्झो. मग नंबरिंग करायची या साईडनी 1 2 3 4. जो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे त्याची पोझिशन कमीत कमी नंबरला आली पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे आपण नंबरिंग राईट साईडने केली 1 2 3 4, आणि मग तो झाला तुमचा ब्युटॅनल आणि सबस्टिट्युएंट आहे 3 नंबरला. मग त्या सबस्टिट्युएंटला आपण प्रेफिक्स लावतो ऑक्झो. 3 ऑक्झो ब्युटॅनल. त्याचं नाव काही IUPAC नेम 3 ऑक्झो ब्युटॅनल. ठीक आहे. हा त्याचा सफिक्स लागला AL ब्युटॅनल, आणि 3 नंबरला सबस्टिट्युएंट आहे कीटोनला प्रेफिक्स लावला जातो ऑक्झो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. या नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये हे जे सेकंड एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पलमध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. आपण नंबरिंग अल्डिहाइड ग्रुपकडून करू. अल्डिहाइडकडून का करू? कारण तो प्रिन्सिपल ग्रुप आहे, आणि सबस्टिट्युएंट आहेत तुमचे 3 नंबरला OH ग्रुप आहे आणि मिथिल ग्रुप आहे. त्याच्यावरून त्याचं नाव काय येईल मग? 3 हायड्रॉक्सी. 3 नंबरला दुसरा सबस्टिट्युएंट आहे मिथिल. 3 हायड्रॉक्सी 3 मिथिल. आणि मग नंतर तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप सफिक्स सहित कसा येईल? ब्युटॅनल. ठीक आहे. समजते? 3 हायड्रॉक्सी 3 मिथिल ब्युटॅनल सफिक्स लावला अल्डिहाइडचा. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल बघा. थर्ड एक्झाम्पलमध्ये तसंच आहे. तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येईल कीटोन, आणि सबस्टिट्युएंट येईल OH ग्रुप आणि हा मिथिल ग्रुप. मग कसं नाव येईल त्याचं? सेम आहे, वरच्यासारखंच आहे, फक्त इथे अल्डिहाइड होता, इथे कीटोन आहे. ठीक आहे. नंबरिंग कशी कराल बघा. 1 2 3 4 5. हा पेंटॅनोन आहे. पेंटीन 2 ओन आहे. त्याच्यामध्ये सबस्टिट्युएंट आहे 4 नंबरला मिथिल ग्रुप आणि हायड्रॉक्सी ग्रुप. त्याच्यामुळे त्याचं नाव येईल 3 हायड्रॉक्सी 3 मिथिल 3 हायड्रॉक्सी 3 मिथिल पेंटेनचा सफिक्स 2 ओन. 2 नंबरला कीटोन ग्रुप असल्यामुळे तिथे आपण हायफेन दिली पेंटेन लिहून, 2 पोझिशन दाखवली, आणि मग नंतर सफिक्स लावला ONE पेंटेन 2 ओन. ओके. 3 हायड्रॉक्सी 3 मिथिल पेंटेन 2 ओन. हे झालं त्याचा IUPAC नेम. थर्ड एक्झाम्पल बघा. या ठिकाणी सेम आहे, फक्त एक कार्बन कमी झालं, एक हायड्रॉक्सी ग्रुप कमी झालेला आहे तुमचा, बाकी सर्व ग्रुप सेम आहे. काय नाव येईल याचं सांगा?
1 2 3 4 काय तो ब्युटॅनॉन आहे. ब्युटॅनॉनमध्ये पोझिशन मेन्शन करायची गरज नाही, कारण ते एक तर इथे असेल किंवा इथे असेल, 2 नंबर असेल त्याला. ठीक आहे, तरी आपण लिहून टाकू पोझिशन. तर याचं नाव काय येईल बघा. थर्ड एक्झाम्पलमध्ये ब्युटॅनॉन आहे आणि त्या ब्युटॅनॉनमध्ये थर्ड पोझिशनला मिथिल ग्रुप सबस्टिट्युएंट आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव येईल 3 मिथिल ब्युटेन 2 ओन. ठीक आहे, ब्युटेन 2 ओन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल इकडे बघा. या ठिकाणी आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड दिलेला आहे. नंबरिंग तुमची या बाजूने येईल 1 2 3, म्हणजे हा आहे प्रोपॅनोइक ॲसिड. कार्बॉक्झिल ग्रुप आहे ना या ठिकाणी, बघा नीट, कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे. कार्बॉक्झिल ग्रुपचा सफिक्स आणि मिथिल ग्रुप सबस्टिट्युएंट. मग मिथिल ग्रुप किती नंबरला येतोय तुमचा? 2 नंबरला, म्हणून त्याचं नाव येईल 2 मिथिल प्रोपॅनोइक ॲसिड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, बॉन्डलाईन फॉर्म्युले यूज केलेले आहेत पुढच्या एक्झाम्पलमध्ये. हे नॉर्मल जे कंडेन्स फॉर्म्युले होते किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युले होते ते होते. आता मी इकडे बॉन्डलाईन फॉर्म्युले घेतलेत. बॉन्डलाईन फॉर्म्युले साधेच असतात, फक्त आपल्याला थोडंफार लॉजिक लावता आलं पाहिजे. बघा या ठिकाणी हा तुमचा फर्स्ट कार्बन येईल, ज्याला तुम्ही ब्रोमिन अटॅच केला आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. पेंटॅनोन आहे हा, पेंटेन 2 ओन. त्याच्यामध्ये थर्ड पोझिशनला मिथिल ग्रुप आहे आणि फर्स्ट कार्बनला ब्रोमिन जोडला आहे. मग काय नाव येईल त्याचं? 1 ब्रोमो 3 मिथिल, 1 ब्रोमो 3 मिथिल पेंटेन 2 ओन. हे झालं त्याचा IUPAC नेम, पेंटेन 2 ओन. कीटोनची पोझिशन दाखवावी लागते आपल्याला. तो 2 नंबरला आहे का 3 नंबरला आहे? ठीक आहे, पेंटेन 2 ओन आहे तो. आणि सबस्टिट्युएंट लिहिले. फर्स्ट पोझिशनला आहे ब्रोमिन सबस्टिट्युएंट. ब्रोमो करतो आपण, त्याला प्रेफिक्स त्याचा यूज करतो ब्रोमो. आणि मिथिलसाठी मिथिलस प्रेफिक्स वापरला. ठीक आहे, 1 ब्रोमो 3 मिथिल पेंटेन 2 ओन. पोझिशन बरोबर दाखवल्यात मी, 1 2 3 4 5, राईट. ओके. नाव नेक्स्ट एक्झाम्पल. यामध्ये कीटोन आहे आणि एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. कीटोन हा प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप राहील. हायड्रॉक्सिल ग्रुपचा आपण प्रेफिक्स वापरू हायड्रॉक्सी. ठीक आहे. नंबरिंग कशी कराल? जिकडून तुमचा प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप जवळ येईल तिकडून 1 2 3 4 5. पेंटॅनोन आहे परत एकदा, पेंटेन 2 ओन. सबस्टिट्युएंट लिहा फक्त आता. मग सबस्टिट्युएंट कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये बघा. सबस्टिट्युएंट आहे तुमच्याकडे 4 नंबरला मिथिल ग्रुप आहे आणि हायड्रॉक्सी ग्रुप आहे. मग कसं नाव येईल त्याचं? 4 हायड्रॉक्सी. अल्फाबेटिकली लिहायचे सबस्टिट्युएंट. हायड्रॉक्सीचा H पहिले येतो म्हणून हायड्रॉक्सी आधी. त्यानंतर 4 मिथिल, 4 हायड्रॉक्सी, 4 मिथिल, पुढे पेंटेन 2 ओन. पेंटेन 2 ओन, पेंटेन 2 ओनच रिपीट होतोय आपला बघा. या ठिकाणी पेंटेन 2 ओन झाला होता, इथेही पेंटेन 2 ओन झाला आणि या एक्झाम्पलमध्ये पेंटेन 2 ओनच होता. फक्त बाकीचे सबस्टिट्युएंट कशा प्रकारे दाखवले, कुठला प्रेफिक्स वापरला हे लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आपल्याला. जिकडून लॉंगेस्ट चेन घेताना एक तर ह्या साईडने घ्याल तुम्ही, इथून इकडे किंवा इथून या साईडला याल. मग कुठून घेतलेलं चालेल आपल्याला बघा. कुठल्या याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे? फक्त OH ग्रुप आहे, एकच फंक्शनल ग्रुप आहे आणि मिथिल सबस्टिट्युएंट आहे. मिथिल आहे आणि ही सायक्लोहेक्झिल सबस्टिट्युएंट आहे ह्या कार्बनला बघा. ह्या कार्बनला इथे आपण सायक्लोहेक्झिल ग्रुप जोडला आहे. मग नंबरिंग कशी येईल त्याला बघा. 1 2 3 आणि हा इकडे येईल तुमचा 4 नंबर वरच्या साईडला. लॉंगेस्ट चेन घेतो ना आपण, लॉंगेस्ट चेन रूल. लॉंगेस्ट चेन रूलनुसार नंबरिंग येईल तुमची 1 2 3 4. मग या 4 कार्बनच्या लॉंगेस्ट चेनमध्ये तुम्ही कुठले कुठले सबस्टिट्युएंट जोडलेले आहेत? तुमचा प्रिन्सिपल ग्रुप आहे 2 नंबरला, म्हणजे हा ब्युटेन 2 ऑल आहे. बरोबर, 1 2 3 4 ब्युटेन 2 ऑल आहे. आणि त्याच्यामध्ये थर्ड पोझिशनला सबस्टिट्युएंट येईल तुमचा सायक्लोहेक्झिल. मग त्याचं नाव काय येईल बघा. 3 सायक्लोहेक्झिल ब्युटेन 2 ऑल. ब्युटेन 2 ऑल. अशा प्रकारे हे झालं या कंपाऊंडचं IUPAC नेम. समजलं? लॉंगेस्ट चेन अशी घेतली बघा, 1 2 3 4, राईट. ब्युटॅनॉलला येतो, ब्युटेन 2 ऑल. त्याच्या थर्ड पोझिशनला तुम्ही हा सायक्लोहेक्झिल रिंग जोडलेली आहे ना. सायक्लोहेक्झेन म्हणता ना तुम्ही याला. अल्किल ग्रुप झाला. मग सायक्लोहेक्झेन, जसं आपण अल्केनचा अल्किल करतो तसा हा सायक्लोहेक्झेनचा सायक्लोहेक्झिल सबस्टिट्युएंट. 3 सायक्लोहेक्झिल ब्युटेन 2 ऑल. ओके. त्यानंतर पुढचं बघा, अल्किन आहे. अल्किन डबल बॉन्ड आहे म्हणजे अल्किन आहे. ठीक आहे. किती कार्बन आहेत त्याच्यामध्ये बघा. 1 2 3 4, 1 2 3 4. ज्या बाजूने सबस्टिट्युएंट जवळ येईल तिकडून नंबरिंगला सुरुवात करू आपण. मग
अल्किनला आपण लावतो सफिक्स लावतो अल्किन असल्यावरती ई लावतो, बरोबर. हे तर माहिती आहे तुम्हाला, अल्किनला ई सफिक्स असतो. आता या ठिकाणी अल्किनचा जो डबल बॉन्ड आहे तो किती वेळा आहे, 2 वेळा आहे, बरोबर. मग त्याच्यामुळे याला प्रेफिक्स लावावा लागेल तुम्हाला डाईइन. डाईन म्हणाल तुम्ही त्याला, काय म्हणाल, डाईन. नुसतं अल्किन म्हणणार नाही, त्याला काय म्हणणार तुम्ही, डाईन म्हणाल, कारण डबल बॉन्ड त्याच्यामध्ये डबल आहे ना, 2 वेळा आहे. ठीक आहे. कसं नाव येईल त्याचं बघा, सबस्टिट्युएंट दाखवावं लागेल ना आधी. 2 मिथिल, 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे तो लिहिला आधी, 2 मिथिल ब्यूट 2 मिथिल ब्यूट 1,3 डाईन 1,3 डाईन. ठीक आहे. 2 मिथिल ब्यूट 1,3 डाईन हे असेल त्याचं IUPAC नेम, कारण डबल बॉन्ड 2 वेळा आहे, 1,3 पोझिशनला 2 वेळा येतो, त्याच्यामुळे 1,3 डाईन आहे तो ब्यूटॅडाईन, ब्यूटेन 1,3 डाईन. पण त्यामध्ये सबस्टिट्युएंट जो आहे तो आहे 2 नंबरला मिथिल ग्रुप, म्हणून 2 मिथिल ब्यूट 1,3 डाईन. त्यानंतर नेक्स्ट सोपं आहे बघा, याच्यामध्ये सायक्लो अल्किल ग्रुप जोडलेला आहे सबस्टिट्युएंट. तुम्ही नंबरिंग करायला अशी बघा 1 2 3 4 लॉंगेस्ट चेन. त्या लॉंगेस्ट चेनला फर्स्ट कार्बनलाच काय केलं आहे, हा सायक्लो ब्युटिल ग्रुप जोडलेला आहे. सायक्लो ब्युटिल, सायक्लो ब्युटेनचा सायक्लो ब्युटिल झाला तो. ठीक आहे. त्याचं नाव येईल 1 सायक्लो ब्युटिल, पुढे पॅरेंटचं नाव काय येईल त्याच्या, ब्युटेन, 1 सायक्लो ब्युटेन. ठीक आहे. कारण टोटल कार्बन किती आहेत लॉंगेस्ट चेनमध्ये 4, त्याच्यामुळे त्याचं नाव येईल 1 सायक्लो ब्युटेन. पुन्हा लिहितो मी बघा व्यवस्थित, 1 सायक्लो ब्युटेन हे येईल त्याचं IUPAC नेम. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करावी लागेल. थोडं दिसताना तुम्हाला किचकट वाटत असेल तो, पण तितका नाही आहे, जसा दिसतोय तसा नाही आहे. ठीक आहे. तुम्ही समजा या बाजूने नंबरिंगला सुरुवात केली, ह्या कार्बनपासून किंवा ह्या कार्बनपासून, तर तुमचा फंक्शनल ग्रुप खूप दूर येतोय, आणि इकडे डबल बॉन्डसुद्धा फंक्शनल ग्रुप आहे. हा जो कार्बन आहे या ठिकाणी CH2 ग्रुप आहे ना, डबल बॉन्ड कार्बन म्हणजे CH2 ग्रुप आहे, तो बॉन्ड लाईन फॉर्म्युला दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काहीच नाही तिथे म्हणजे CH2 ग्रुप आहे. मग नंबरिंग तुम्ही या बाजूने सुरू कराल, 1 2 3 4 हा 5, आणि याला किंवा याला कोणाला तरी एकाला 6 पोझिशन द्या. ठीक आहे. मग आता ब्रांचिंग बघा कसली याच्यामध्ये, तुमचा सेकंड पोझिशनला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोल, बरोबर. 3 नंबरला 2 मिथिल ग्रुप आहेत, 5 नंबरला 1 मिथिल ग्रुप आहे. मग कसं येईल त्याचं नाव बघा, जे अल्किल ग्रुप आहेत मिथिल ग्रुप त्यांना आधी लिहावं लागेल आपल्याला 3,3,5 ट्रायमिथिल, 3,3,5 ट्रायमिथिल. अल्किनचा सफिक्सच लावला जातो ENE, बरोबर. काय नाव येईल त्याचं, ट्रायमिथिल. लॉंगेस्ट चेन आहे 6 कार्बनची, हेग्ज 1 इन. आता ENE पूर्ण लिहिणार नाही, कारण जो प्रिन्सिपल ग्रुप आहे त्याचा सफिक्स लावायचा आहे ना अजून. हेग्ज 1 इन, पुढे 2 ऑल, हेक्झिनॉल आहे तो. हेक्झिनॉल म्हणजेच डबल बॉन्ड पण आहे आणि OH पण आहे, हेक्झिनॉल. ओके. बट तिथं पोझिशन मेन्शन करणं गरजेचं आहे. हेक्झिनमध्ये फर्स्ट पोझिशनलाच डबल बॉन्ड आहे, आणि त्याच्या सेकंड पोझिशनला प्रिन्सिपल ग्रुप जोडलेला आहे अल्कोहोल, त्याच्यामुळे हेग्ज 1 इन 2 ऑल. ओके. थोडं तुम्ही त्याला ब्लँक पेजवरती लिहून बघा, सरळ चेनमध्ये, लॉंगेस्ट चेनमध्ये सरळ करून जर त्याला लिहिला तर तुम्हाला तो हा कंपाऊंड भेटेल, 3,3,5 ट्रायमिथिल हेग्ज 1 इन 2 ऑल. आणि परत पुढच्या हायड्रोकार्बन चॅप्टरमध्ये तुम्ही अल्किन आणि अल्काईनचं नोमेनक्लेचर परत शिकणारच आहात, त्यावेळेस तुमची अजून चांगली रिव्हिजन होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण हे 10-11 एक्झाम्पल डिस्कस केले. अजून काही एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितो, लक्ष घ्या. तर बघा स्टुडंट्स, या ठिकाणी आपण एक्झाम्पल लिहिलेले आहेत, त्यांचं नोमेनक्लेचर आता डिस्कस करू. हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे हे अलिसायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. त्यामध्ये कीटोन फंक्शनल ग्रुप आहे आणि अल्किनसुद्धा आहे. अल्किनलासुद्धा सफिक्सच वापरावा लागतो आणि कीटोनला सफिक्स वापरावाच लागेल ऑब्वियसली, कारण तो प्रिन्सिपल ग्रुप आहे. त्याचा सफिक्स सगळ्यात शेवटी येईल ONE. ठीक आहे. मग याचं नाव कसं येईल बघा, सायक्लोहेक्झेनला जेव्हा कीटोन असतो C डबल बॉन्ड O ग्रुप, तेव्हा त्याला सायक्लोहेक्झेनचं आपण करतो सायक्लोहेक्झॅनोन. ओके. मग कसं येईल नाव त्याचं बघा. आता याच्यामध्ये सबस्टिट्युएंट जे आहेत ते कोणत्या पोझिशनला आहेत ते अगोदर आपल्याला बघावं लागेल. नंबरिंग कशी कराल तुम्ही, ज्या साईडने तुमचे हे सर्व ग्रुप जवळ येतील त्या साईडने. मग मी नंबरिंग अशी करेल बघा, 1 2 3 4 5, आणि हा 6 नंबरचा कार्बन, म्हणजे याचं नाव येईल 4,5 डायमिथिल 4,5 डायमिथिल सायक्लोहेग्ज 2 इन सायक्लोहेग्ज 2 इन, आणि कीटोनची जी पोझिशन आहे ती मेन्शन कराल तुम्ही 1 ओन. ओके.
2,4,5 डायमिथिल सायक्लोहेक्स 2 in 1 ओन, म्हणजे फर्स्ट कार्बनलाच तुमचा हा कीटोन ग्रुप आहे, त्याच्यापासूनच नंबरिंग सुरू केली तुम्ही, कारण तो प्रिन्सिपल ग्रुप आहे, म्हणून त्याचा जो सफिक्स लागला तो लागला तुमचा सायक्लोहेक्स 2 in 1 ओन. ओके, समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सोपं आहे. याच्यामध्ये कार्बॉक्सिल ग्रुप आहे आणि हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, म्हणजे अल्कोहोल आहे आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे. कोण प्रिन्सिपल राहील तुमचा? कार्बॉक्सिल ग्रुप. त्याला तुम्ही नंबरिंग कराल 1 2 3 4. 2 कार्बन आहेत तिथे बघा, C2H5 म्हणजे 2 कार्बन आहेत, म्हणजे हा आहे तुमचा ब्युटॅनोइक ॲसिड. आता या ब्युटॅनोइक ॲसिडमध्ये सबस्टिट्युएंट कोणत्या कोणत्या पोझिशनला आहे? सेकंड पोझिशनलाच 2 सबस्टिट्युएंट आहेत. एक आहे अल्कोहोल, त्या अल्कोहोलला आपण प्रेफिक्स वापरू हायड्रॉक्सी, 2 हायड्रॉक्सी. दुसरा सबस्टिट्युएंट आहे तुमचा सेकंड पोझिशनलाच मिथिल ग्रुप, म्हणून 2 मिथिल, 2 हायड्रॉक्सी, 2 मिथिल. आणि मग ओव्हरऑल तुमची जी लॉंगेस्ट चेन आहे कार्बॉक्सिलिक ॲसिडची ती लिहायची. किती कार्बन आहेत? 4, म्हणून ब्युटॅनोइक ॲसिड. ठीक आहे, समजलं. 2 हायड्रॉक्सी, 2 मिथिल, ब्युटॅनोइक ॲसिड. त्यानंतरचं उदाहरण थोडं एक्सेप्शनल आहे, थोडं वेगळं उदाहरण आहे ते, त्याचं नाव समजून घ्या. आता यामध्ये जर तुम्ही लॉंगेस्ट चेन कन्सिडर करायला जाल तर तुम्हाला इथून अशी करावी लागेल 1 2 3 4 5. बट आपण आधी काय डिस्कस केलं की हा कार्बॉक्सिल ग्रुप जो असतो तो टर्मिनल असतो. मग याच्यामध्ये मध्यभागी जो कार्बन आहे त्याला पण कार्बॉक्सिल ग्रुप जोडलेला आहे. मग याला नाव कसं द्यायचं? याच्यात लॉंगेस्ट चेन कशी सिलेक्ट करायची? तर बघा, याचं नाव देताना ह्या फॉर्मॅटमध्ये दिलं जात नाही, याच्यात लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली जात नाही. एक्सेप्शन आहे हे, ठीक आहे, अपवाद आहे. तर याला नंबरिंग करताना कशी करतो आपण बघा. याला नंबरिंग करताना आपल्याला करावी लागते अशी 1 2 3. ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे, म्हणजे 3 ठिकाणी कार्बॉक्सिल ग्रुप आहे बघा. 1 2 3, तिघी कार्बनला एक एक कार्बॉक्सिल ग्रुप आहे, म्हणून याचं नाव येईल प्रोपेन 1 2 3 ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड. बट त्याच्यामध्ये मधल्या कार्बनवरती एक OH ग्रुप पण आहे. OH ग्रुप काय आहे? प्रिन्सिपल नाही आहे, OH ग्रुप सबस्टिट्युएंट आहे, त्याच्यामुळे त्याचा प्रेफिक्स लावू आपण 2 हायड्रॉक्सी. टोटल लॉंगेस्ट चेनमध्ये 3 कार्बन येतात, म्हणून प्रोपेन 1 2 3 ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड. ठीक आहे, प्रोपेन 1 2 3 ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे तो, फक्त त्याच्या सेकंड पोझिशनला हायड्रॉक्सी सबस्टिट्युएंट आहे, म्हणून त्याचं नाव लिहिलं 2 हायड्रॉक्सी प्रोपेन 1 2 3 ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड. समजतं? एक्सेप्शन आहे ते, याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन आपण अशी सिलेक्ट केली नाही 1 2 3 4 5, 5 कार्बन आले असते नाही तर. बट तिन्ही कार्बनला एक एक कार्बॉक्सिल ग्रुप आहे, म्हणून आपण लॉंगेस्ट चेन अशी घेतली CH2 CCH2 या फॉर्मॅटमध्ये. आणि मग त्याला बाकीचे हे सर्व काय कन्सिडर केले? सबस्टिट्युएंट कन्सिडर केले त्या लॉंगेस्ट चेनला. COOHचा लावला सफिक्स ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड, आणि जो OH ग्रुप होता सेकंड कार्बनला त्याचा प्रेफिक्स यूज केला हायड्रॉक्सी. ओके, नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल. ह्या एक्झाम्पलकडे बघा, याच्यात 3 फंक्शनल ग्रुप आहेत. अमिनो ग्रुप आहे, हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि कार्बॉक्सिल ग्रुप आहे. मग काय येईल त्याचा IUPAC नेम? सिन्स स्टुडंट्स, इन दिस एक्झाम्पल देर आर टोटल 3 फंक्शनल ग्रुप्स आर प्रेझेंट. आता तुम्ही चेक करा उत्तर तुमचं जे असेल ते. 3 फंक्शनल ग्रुप आहेत, म्हणजे लॉंगेस्ट चेन तुम्ही एक तर इकडून सिलेक्ट कराल किंवा इकडून सिलेक्ट कराल. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कुठला आहे तुमचा? अमिनो ग्रुप आहे का हायड्रॉक्सी ग्रुप आहे का कार्बॉक्सिल ग्रुप आहे? कार्बॉक्सिल ग्रुप आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडून नंबरिंगला सुरुवात होईल 1 2 3 4. टोटल 4 कार्बन आहेत लॉंगेस्ट चेनमध्ये. हा इथे नायट्रोजन जोडला, इथे कार्बन नाही आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे 4 कार्बन आहेत. ब्युटॅनोइक ॲसिड आहे तो. त्या ब्युटॅनोइक ॲसिडमध्ये सबस्टिट्युएंट कुठले कुठले आहेत बघा आता. 4th पोझिशनला अमिनो ग्रुप आहे, सेकंड पोझिशनला हायड्रॉक्सी ग्रुप आहे सबस्टिट्युएंट. ओके, OH ग्रुपला तुम्ही काय प्रेफिक्स यूज करता? हायड्रॉक्सी. आणि हा जो NH2 ग्रुप आहे त्याला काय प्रेफिक्स यूज करता? अमिनो. मग अमिनो अल्फाबेटिकली आधी येतो, म्हणून 4 अमिनो डॅश 2 हायड्रॉक्सी, 4 अमिनो 2 हायड्रॉक्सी. त्यानंतर मग तुमचा जो प्रिन्सिपल ग्रुप आहे त्याचं नाव लिहायचं 4 अमिनो 2 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ॲसिड. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप 4 अमिनो 2 हायड्रॉक्सी ब्युटॅनोइक ॲसिड. ठीक आहे, नेक्स्ट त्याच्यापेक्षा सोपं आहे. याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन कशी सिलेक्ट कराल तुम्ही? जिकडून फंक्शनल ग्रुप जोडला आहे तिकडून 1 2 3 4. याच्यामध्ये तुमचा फर्स्ट पोझिशनला ब्रोमीन सबस्टिट्युएंट आहे, ब्रोमो ग्रुप आहे. ब्रोमीन ज्यावेळेस हा फंक्शनल ग्रुप असतो त्यावेळेस त्याचा प्रेफिक्स यूज करावा लागतो, त्याला सफिक्स नसतो. प्रिन्सिपल ग्रुप तोच आहे, त्याच्यामुळे त्याचा प्रेफिक्स आधी लिहाल तुम्ही 1 ब्रोमो
ब्रोमोब्युटेन आहे तो, बरोबर. 1 ब्रोमो, त्याच्यात सबस्टिट्युएंट आहे 3 नंबरला मिथिल ग्रुप, पण 1 ब्रोमो 3 मिथिल 1 ब्रोमो 3 मिथिल ब्युटेन. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत लॉंगेस्ट चेनमध्ये? 4, म्हणून ब्युटेन. 1 ब्रोमो 3 मिथिल ब्युटेन. ओके, लॉंगेस्ट चेन 4 कार्बनची. त्यानंतरचं एक्झाम्पल बघा, याच्यात डबल बॉन्ड आहे आणि कार्बोक्सिल ग्रुप आहे आणि एक मिथिल सबस्टिट्युएंट आहे. लॉंगेस्ट चेन तर तुम्ही इकडूनच सिलेक्ट कराल अशी कार्बोक्सिल ग्रुपकडून. 1 2 3 4, म्हणजे हा आहे ब्युटीन, ब्युटिनोइक ॲसिड आहे. ब्युटिनोइक ॲसिड म्हणजे याचासुद्धा सफिक्सच लागेल डबल बॉन्डचा आणि याचासुद्धा सफिक्सच लागेल, फक्त कार्बोक्सिल ग्रुपचा सफिक्स सगळ्यात शेवटी लिहायचा, ओइक ॲसिड. आणि 3 नंबरला जो सबस्टिट्युएंट आहे तुमचा मिथिल तो लिहायचा, 3 मिथिल ब्यूट 2 in 1 ओइक ॲसिड. किंवा हा 1 जरी मेन्शन नसता केला आणि डायरेक्ट त्या ENला OIC ॲसिड जोडून लिहिलं असतं तरी चाललं असतं, ठीक आहे. बट आपली सुरुवात आहे, आपल्याला थोडं थोडं समजायला पाहिजे व्यवस्थित टप्प्याटप्प्याने. नंतर तुम्ही डायरेक्टली जरी याला डायरेक्ट जरी असं लिहायला लागले इनोइक ॲसिड तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. समजून जायचं की नंबरिंग इथूनच सुरुवात झाली, तोच प्रिन्सिपल आहे, त्याच्यामुळे त्याचा 1 मेन्शन करायची गरज नसते, ठीक आहे. पुन्हा लिहितो बघा, 3 मिथिल ब्यूट 2 in ओइक ॲसिड. इनोइक ॲसिड होतं ते, बरोबर, प्रोनाऊन्सिएशन करताना. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल बघा. लास्ट एक्झाम्पलमध्ये पुन्हा 3 फंक्शनल ग्रुप आहेत. एक आहे कार्बोक्सिल ग्रुप, एक आहे अमिनो ग्रुप आणि एक आहे अल्कोहोल. याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन कशी सिलेक्ट कराल तुम्ही? कार्बोक्सिल ग्रुपकडूनच. 1 2 3. ओके, 2 नंबरला अमिनो सबस्टिट्युएंट आहे आणि 3 नंबरला हायड्रॉक्सी सबस्टिट्युएंट आहे. आणि प्रिन्सिपल ग्रुप कार्बोक्सिल ग्रुप, त्याचा सफिक्स लावायचा ओइक ॲसिड. मग काय नाव येईल त्याचा? 2 अमिनो, अल्फाबेटिकली लिहितो सबस्टिट्युएंट आपण, 2 अमिनो 3 हायड्रॉक्सी आणि लास्टला तुमचा जो प्रिन्सिपल ग्रुप आहे त्याचा सफिक्स. त्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत, प्रोपॅनोइक ॲसिड आहे तो, प्रोपॅनोइक ॲसिड. ठीक आहे स्टुडंट्स, थोडा फळा छोटा पडतो आहे आपल्याला, समजतं आहे. काय नाव लिहिलं मी त्याचं? 2 अमिनो 3 हायड्रॉक्सी लॉंगेस्ट चेन प्रोपॅनोइक ॲसिडची, ठीक आहे. त्याच्यामुळे 2 अमिनो 3 हायड्रॉक्सी प्रोपॅनोइक ॲसिड. अजून काही थोडेफार एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितो, आपण तेही समजून घेऊ, ठीक आहे. हे टोटल झाले 18. नाव सेन स्टुडंट्स, इथे मी अजून काही एक्झाम्पल लिहिलेले आहेत बघा, याचं आपण नोमेनक्लेचर आता डिस्कस करू. याच्यामध्ये काही जे एक्झाम्पल आहेत ते थोडे वेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजेच पॉलीफंक्शनल कंपाऊंडच आहेत सर्व, फक्त एकच फंक्शनल ग्रुप जर रिपीट होत असेल तर त्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये नाव द्यायचं, कसा सफिक्स लावायचा ते बघायचं आपल्याला. ओके, आता हे फर्स्ट 2 एक्झाम्पल जे आहेत ते मागे जे बघितले त्याप्रमाणेच आहेत, पॉलीफंक्शनल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 2 किंवा 3 फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये आहेत, ठीक आहे. तर बघा, या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तुमचा मेन प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप येईल अल्डिहाइड CHO, दुसरा सबस्टिट्युएंट आहे हायड्रॉक्सी ग्रुप आणि सबस्टिट्युएंट आहे अजून एक मिथिल ग्रुप, अल्किल सबस्टिट्युएंट आहे, ठीक आहे. मग याला नाव कसं द्यायचं? तर जिकडून तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे त्याची लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा, 1 2 3 4 5. ओके, 5 कार्बन येतील, म्हणजे हा पेंटॅनल आहे, पेंटॅनल. ओके, त्या पेंटॅनलमध्ये सेकंड पोझिशनला मिथिल सबस्टिट्युएंट आहे आणि हा जो OH ग्रुप आहे फंक्शनल ग्रुप त्याचा आपल्याला प्रेफिक्स वापरावा लागेल, कारण तो प्रायोरिटीमध्ये नंतर येतो, अल्डिहाइड नंतर येतो ना, त्यामुळे त्याचाच प्रेफिक्स वापरावा लागेल आपल्याला आणि मिथिलचाही प्रेफिक्स वापरावा लागेल. मग आधी कोणता सबस्टिट्युएंट लिहिणार आपण? OH लिहिणार. 4 हायड्रॉक्सी 2 मिथिल आणि मग लॉंगेस्ट चेन प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप सहित. लॉंगेस्ट चेन प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप सहित काय येईल तुमची? पेंटॅनल. तो अल्डिहाइड फर्स्टच असतो, त्याच्यापासूनच नंबरिंग सुरू होते, त्याच्यामुळे त्याला पेंटेन 1 अल म्हणायची गरज नाही. ओके, नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल. इथे 2 फंक्शनल ग्रुप आहेत आणि एक सबस्टिट्युएंट आहे मिथिल सबस्टिट्युएंट, बरोबर. याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन तुम्ही जो तुमचा प्रिन्सिपल ग्रुप आहे कार्बोक्सिल ग्रुप त्याच्याकडून सुरू कराल. 1 2 3 4 5, म्हणजे हा आहे पेंटॅनोइक ॲसिड. ओके, बट याच्यात डबल बॉन्डसुद्धा आहे 3 नंबरला. मग कसं येईल त्याचं नाव बघा. आणि हा सबस्टिट्युएंटसुद्धा आहे मिथिल ग्रुप, मग त्याचा सबस्टिट्युएंट आधी लिहावं लागेल आपल्याला. 4 मिथिल पेंट, 3 नंबरला आहे डबल बॉन्ड पेंट 3 इन
आणि पुढे ओईक ॲसिड, इनोईक ॲसिड, किंवा पेंट 3 इन मध्ये तुम्ही डॅश देऊन 1 डॅश इनोईक ॲसिड लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, इन लिहिल्यानंतर डॅश देऊन 1 ओईक ॲसिड लिहिलं तरी चालेल, किंवा नाही दिला तो 1 तरी चालेल, कारण तो फर्स्टच असतो, आपल्याला माहिती आहे. कार्बॉक्सिल ग्रुप झाला, अल्डिहाइड झाला. ठीक आहे, 4 मिथिल पेंट 3 इन ओईक ॲसिड, म्हणजे 3 नंबरला डबल बॉन्ड आणि 1 नंबरला कार्बॉक्झिलिक ॲसिड. ओके, त्यानंतरचे जे एक्झाम्पल आहेत ते मी सगळे वेगळे एक्झाम्पल घेतलेत. म्हणजे जर सेम फंक्शनल ग्रुप डबल होत असेल किंवा टिबल येत असेल तर त्याला कसं IUPAC नेम द्यायचं ते बघायचं आहे. म्हणजे त्याला फक्त एकच सफिक्स किंवा प्रेफिक्सच वापरावं लागेल, कारण सेम फंक्शनल ग्रुप आहे ना. फक्त तो सेम फंक्शनल ग्रुप असल्यावर त्याला कशा प्रकारे IUPAC नेम द्यायचं ते आपण समजून घेऊ. बघा, आता या एक्झाम्पलमध्ये लॉंगेस्ट चेन आहे 3 कार्बनची, 1 2 3, इकडून द्या नंबरिंग किंवा इकडून द्या, सेम आहेत. आणि त्यातल्या फर्स्ट आणि थर्ड कार्बनला सेम ग्रुप जोडलेला आहे. कुठला? OH ग्रुप. मग जेव्हा OH ग्रुप हा फंक्शनल ग्रुप असतो तेव्हा त्याला कुठला सफिक्स वापरतो आपण? OL, बरोबर. त्याला आपण मिथॅनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल असे नाव दिले होते ना. मग या ठिकाणी तो OH ग्रुप 2 वेळा आहे. मग तो जो OL लावतो आपण शेवटी, त्या OLला अजून एक शब्द तुम्हाला आधी लावावा लागेल, डायऑल म्हणावं लागेल त्याला, कारण OH ग्रुप किती वेळा आहे? 2 वेळा. डायऑल असा सफिक्स लागेल त्याच्या शेवटी. लॉंगेस्ट चेन आहे 3 कार्बनची, म्हणजे पॅरेंट आला त्याचा प्रोपेन. त्याचं नाव या ठिकाणी पूर्ण लिहावं लागतं. या प्रोपेनचा ई रिप्लेस करायची गरज नाही. तो प्रोपेन ॲज इट इज पूर्ण लिहायचा आणि मग मध्ये हायफेन द्यायची. प्रोपेन फर्स्ट आणि थर्ड पोझिशनला तो OH ग्रुप आहे म्हणून 1,3 डायऑल. प्रोपेन 1,3 डायऑल, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड कार्बनला OH ग्रुप आहे 2 वेळा, डायऑल. ठीक आहे, बघा स्टुडंट्स, या खालच्या एक्झाम्पलमध्ये तुमचा अल्डिहाइड ग्रुप 2 वेळा आहे. टर्मिनल पोझिशनला फॉर्माइल ग्रुप आहे. म्हणजे लॉंगेस्ट चेन तुम्ही कुठूनही निवडा, इकडून करा नाही तर तिकडून करा. 1 2 3 4 4च कार्बन येतील. म्हणजे हा ब्युटॅनल आहे, बट तो ब्युटॅनलमध्ये जो फॉर्माइल ग्रुप आहे तो 2 वेळा आहे. त्याच्यामुळे याचं नाव कसं येईल बघा, ब्युटेन 1,4 डायल. तुम्ही AL लावता ना अल्डिहाइड असल्यावर, पण तो अल्डिहाइड किती वेळा आहे तो ग्रुप, याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप किती वेळा आहे अल्डिहाइड ग्रुप? यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप 2 वेळा असल्यामुळे तुम्ही तो 2 वेळा या डायने रिप्रेझेंट कराल. 1 आणि 4 पोझिशनला 2 वेळा तो अल्डिहाइड ग्रुप असल्यामुळे 1,4 डायल. कसं लिहिलं तुम्ही याचं नाव? ब्युटेन 1,4 डायल, म्हणजे 2 वेळा फॉर्माइल ग्रुप आहे, फर्स्ट आणि लास्ट 1,4 पोझिशन. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट बघा, कार्बॉक्झिलिक ॲसिड, सेम त्याच फॉर्मॅटमध्ये. याचं नाव सांगा तुम्ही आता मला, तुम्ही सांगा, मी सांगतो थोड्या वेळात, तुम्ही चेक करा. ठीक आहे, काही स्टुडंट्स याचं नाव बघा. लॉंगेस्ट चेन तुम्ही कशी घ्याल? जिकडून तुमचे कार्बॉक्सिल ग्रुप जवळ येतील तिकडून. दोन्ही ग्रुप सारखेच येतील कारण दोघी टर्मिनल आहेत. 1 2 3 4 5, म्हणजे पेंटॅनोइक ॲसिड आहे. बट त्या पेंटॅनोइक ॲसिडमध्ये कार्बॉक्सिल ग्रुप 2 वेळा आहे. मग कसं लिहाल बघा, पेंटेन, पेंटेन पूर्ण लिहून घ्यायचा शब्द, पेंटेन 1,5 डाय ओईक ॲसिड. तुम्ही जो ओईक ॲसिड लावता ॲसिडला, त्याला काय प्रेफिक्स लावला इथे? डाय. डायोइक ॲसिड झाला तो. काय झाला? डायोइक ॲसिड, पेंटेन डायोइक ॲसिड. फक्त ती पोझिशन जी आहे 1,5 पोझिशन ती सुद्धा मी मेन्शन केली, पेंटेन 1,5 डायोइक ॲसिड. त्याच्यानंतर बघा, एक 3 फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यामध्ये, सेम फंक्शनल ग्रुप 3 वेळा रिपीट झालेला आहे, OH OH OH. आणि लॉंगेस्ट चेन किती कार्बनची आहे? 3 कार्बनची, म्हणून प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. काय नाव येईल त्याचं? प्रोपेन 1 2 3 ट्राय ऑल. जो तुम्ही सफिक्स लावता अल्कोहलला OL तोच लावला, फक्त त्याला नुसता OL नाही म्हटलं, ट्रायऑल म्हटलं मी त्याला. 3 वेळा आहे ना तो OH ग्रुप, म्हणून त्याचं नाव काय आलं? प्रोपेन 1 2 3 ट्रायऑल. त्यानंतरचं उदाहरण बघा, कार्बॉक्सिल ग्रुप आहे आणि डबल बॉन्डसुद्धा आहे, म्हणजे अल्किन आहे हा, बरोबर. किती कार्बन आहेत त्याच्यामध्ये? 1 2 3 4, ब्युटीन आहे, बरोबर. तर बघा या ठिकाणी टोटल 4 कार्बन आयटम आहेत, अल्किनसुद्धा आहे. मग याचं नाव कसं येईल? ब्यूट 2 इन, आणि कार्बॉक्सिल ग्रुप डबल आहे त्याच्यामुळे हा ई काढायचा नाही, 1,4 डायओइक ॲसिड. जसं वरच्यासाठी लिहिलं होतं त्याच फॉर्मॅटमध्ये, फक्त इथं अल्किनचा ENE लिहिला आहे, त्या ठिकाणी आपण अल्किनचा ANE पूर्ण लिहिला होता. ठीक आहे, पेंटेन डायोइक ॲसिड होता तो, हा ब्युटीन डायोइक ॲसिड आहे. पण ब्युटीनची डबल बॉन्डची पोझिशन 2ने रिप्रेझेंट केली, मग ENE लिहिला आणि मग पुढे 1,4 डायोइक ॲसिड. नेक्स्ट, याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे आणि अल्किनसुद्धा आहे. मग नंबरिंग कुठून करावी लागेल तुम्हाला? ह्या बाजूने कराल की त्या बाजूने कराल?
तर जिकडून दोघी फंक्शनल ग्रुप जवळ आले पाहिजेत एकमेकांच्या अशी नंबरिंग करायची. मग इकडून जर केली तर तुमचं डबल बॉन्ड थोडा जवळ येतो. 1 2 3 4 5 म्हणजे अल्किनची पोझिशन पण थोडी रिड्यूस करता आली आपल्याला. आणि अल्डिहाइड तर 1 5 पोझिशनलाच येणार आहे. तुम्ही इकडून नंबरिंग करा तिकडून करा, बट अल्किनची जी बॉन्ड पोझिशन आहे ती थोडी जवळ आणण्यासाठी आपण नंबरिंग त्या बाजूने सुरू केली. मग काय नाव येईल त्याचं? टोटल कार्बन 5. पेंट 2 इन 1 5 डायल. अल्डिहाइडचा सफिक्स एल तो 2 वेळा आहे म्हणून त्याला डाय लावला, डायल. ओके. लास्ट जो कंपाऊंड आहे तो 3 फंक्शनल ग्रुप आहेत त्याच्यामध्ये बघा. हायड्रॉक्सी ग्रुप आहे, फ्लोरीन आहे आणि कार्बोक्सिल ग्रुप आहे. प्रिन्सिपल ग्रुप कोणता राहील तुमचा? प्रिन्सिपल ग्रुप हे जे नॉर्मल एक्झाम्पल आधी बघितले होते पॉलीफंक्शनल कंपाऊंड त्याच प्रकारे हा सुद्धा आहे. फक्त मध्ये आपण काही सेम फंक्शनल ग्रुप जर रिपीट होत असेल डबल किंवा टिबल तर त्याला कसं नाव द्यायचं ते बघितलं. म्हणजे काहींमध्ये अल्डिहाइड घेतला, काहींमध्ये आपण अल्कोहोल घेतला, ठीक आहे. काहींमध्ये आपण अल्किन आणि ॲसिड डबल घेतला फंक्शनल ग्रुप, अल्डिहाइड डबल घेतला आणि अल्किन होता त्याच्यामध्ये, ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल असतात, आपल्याला जमले पाहिजेत. आणि जसं पुढे आपण शिकत जाऊ वेगवेगळे चॅप्टर तसं हे नोमेनक्लेचर तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये होणारच आहे. सारखं रिपीट झाल्यामुळे ते तुमच्या डोक्यात पॅक बसतं. त्यातल्या त्यात आता जेवढं जास्त चांगलं करतील तेवढं करून घ्या, ठीक आहे. बघा याच्यामध्ये 3 फंक्शनल ग्रुप आहेत. हायड्रॉक्सी ग्रुपला तुम्ही प्रिन्सिपल ग्रुप नसल्यामुळे त्याला प्रेफिक्स लावाल. फ्लोरिनला सुद्धा प्रेफिक्स लावाल. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे तुमचा कार्बोक्सिल ग्रुप, त्याचा सफिक्स लागेल OIC ॲसिड. लॉंगेस्ट चेन किती येईल तुमची बघा? 1 2 3 4 4 कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे म्हणजे ब्युटॅनोइक ॲसिड आहे. त्या ब्युटॅनोइक ॲसिडमध्ये सेकंड कार्बनला फ्लोरिन आहे म्हणजे काय नाव येईल त्याचं? 2 फ्लोरो 4 हायड्रॉक्सी 2 फ्लोरो 4 हायड्रॉक्सी आणि मग तुमचं पॅरेंटचं नाव काय? पॅरेंट तुमचा ब्युटॅनोइक ॲसिड म्हणून ब्युटॅनोइक ॲसिड. ठीक आहे स्टुडंट्स. तर अशा प्रकारे आपण हे नंबर ऑफ एक्झाम्पल डिस्कस केले. आज जवळपास 25 ते 30 एक्झाम्पल आपण डिस्कस केले वेगवेगळ्या प्रकारचे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला नॉमेनक्लेचर ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स त्याला सुरुवात करू, ठीक आहे. कॉमन नेम्स IUPAC नेम्स ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. हायड्रोकार्बन चॅप्टरमध्ये पुन्हा तुम्हाला अल्केन, अल्किन, अल्काइन्स आणि ॲरोमॅटिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर शिकायचंच आहे. बट जास्त डिटेलमध्ये तुम्हाला आता पहिल्या चॅप्टरमध्ये व्यवस्थित समजवण्याचं काम चालू आहे, ठीक आहे. अशी आशा करतो की तुम्हाला सर्व समजतं आहे, ठीक आहे. उद्या आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर डिस्कस करू. आता आपण थांबू, ठीक आहे. अभ्यास करत राहा.